ठाकरेंना धक्का देणारे अजून जन्माला आले नाहीत. ठाकरेंना सोडून जाणारे प्रथम स्वतःच्या सुरक्षेची तजवीज करून घेतात. त्यांना पोलिसांचे पूर्ण वेळ संरक्षण मिळते. हीच आपली सडलेली कुजलेली सार्वभौम लोकशाही म्हटली पाहिजे. महाराष्ट्रात हाच सर्व भरभटलेला बाजार मांडला आहे. हा सर्व रात्रीचाच खेळ चालतो. त्यांची वकिली जेठमलानी करतात. तेव्हा राम जेठमलानी आणि आत्ता महेश जेठमलानी साधू संत वगैरे मंडळी नक्कीच नाही. गुन्हेगारांचे वकीलपत्र घेणारे जेठमलानी म्हणूनच ओळखले जातात. न्याय मागणे हे प्रत्येकाचे काम आहे, त्यामुळे वकील हा पेशा आला. कधी काळी जेठमलानी यांच्यासाठी ठाकरे मते मागत होते, पण आज खाल्ल्या मिठाला जागतील ते जेठमलानी कसले. कोर्टात ते शिवसेना तसेच ठाकरे यांच्या विरोधात काळा कोट चढून उभे ठाकतात. नियती किती भयंकर असते. ठाकरेंना याची देही याची डोळा सर्व पाहावे लागत आहे, पण हार मानतील ते ठाकरे कसले. जे सत्तेला धक्का देऊ शकतात ते असल्या बाजार बुणक्या खेळाला कधीच घाबरत नसतात. राम जेठमलानी यांचा सुनील दत्त यांनी पराभव घडविला आणि लोकसभेला जाण्याचे त्यांचे सर्व मार्ग बंद झाले. त्यांचे वांदे झाले. दत्त हे ठाकरेंचे मित्र, नंतर त्यांची कन्या प्रिया दत्त आणि आता वर्षा गायकवाड. ठाकरेंवर भडास काढणार, बाकी काही नाही. ठाकरे हे ठाकरे आहेत, ते कुणाला घाबरत नाही आणि घाबरतील ते ठाकरे कसले. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.